दरम्यान जम्मू काश्मीरच्या बारामुल्लाचे खासदार रशीद इंजिनियरला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे। मोठी माहिती समोर येते। विधानसभा निवडणूक प्रचारासाठी 2 ऑक्टोबरपर्यंत जामीन मंजूर झाला आहे। जामिनानंतर रशीद इंजिनियरची तिहार तुरुंगातून सुटका होणार आहे। टेरर फंडिंग प्रकरणामध्ये रशीद इंजिनियर तिहार तुरुंगामध्ये आहे आणि तुरुंगामधूनच रशीद इंजिनियरने लोकसभेची निवडणूक लढलेली होती, ती जिंकूनही आलेले आहेत आणि त्यानंतर आता जेलमधून विधानसभेच्या आधी सुटका होताना पाहायला मिळते। जम्मू काश्मीरच्या बारामुल्लाचे खासदार रशीद इंजिनियरला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे। जम्मू काश्मीरमध्ये सध्या विधानसभेची निवडणूक होतीये, प्रचार पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर रशीद इंजिनियर यांना आता प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे। तर रशीद इंजिनियर हे जेलमधून बाहेर आल्याचं पाहायला मिळते। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। रशीद इंजिनियर याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप आहे आणि तिहार तुरुंगामध्ये असतानाच लोकसभेची निवडणूक लढलेली होती। जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून जिंकून सुद्धा आलेले होते आणि आता जेव्हा त्यांचे काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत विधानसभेसाठी, त्यावेळेला अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढलेली होती आणि जिंकूनही आल्यानंतर आता विधानसभेच्या आधी त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर त्यांच्याकडून वेगवेगळे उमेदवार सुद्धा उतरवण्यात आलेत आणि अशामध्ये आता प्रचारासाठी रशीद इंजिनियरला इथं अंतरिम जामीन देण्यात आला। 5.5 साल जो बंदा जेल में मर रहा हो और वो 5.5 साल लंदन की गलियों में, गुलमर्ग की गलियों में और बिल्लियों की तरह बिल्लों में छुप कर बैठे थे, आज वोट के लिए बाहर आए हैं। आई हैव नथिंग टू से हिम। पीपल ऑफ नॉर्थ कश्मीर have responded him already on 4th of June when he lost by more than 2 lakh votes. So महबूबा मुफ्ती साहिबा भी हार गई। I am agent of my conscience, I am agent of my people। और मुझे उन लोगों की सर्टिफिकेट क्या चाहिए जो बंदा तिहार का नाम ही काफी है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।